आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न। नाशिकच्या मनमाडमध्ये आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने उभारण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकाचे लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी अण्णाभाऊंचे वंशज सावित्रीमाई साठे, सचिन साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत थाटात संपन्न झाला। यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मातंग समाज मेळाव्याला राज्यभरातील मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। समाजभूषण तसेच समाजरत्न पुरस्कार हा समाजात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना देऊन गौरवण्यात आले। यावेळी अण्णाभाऊंच्या आठवणींसह त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला। या नांदगाव विधानसभा मतदारसंघाकडे मताची भीक मागितली आणि ती मताची भीक माझ्या झोळीत टाकली आणि त्या भीकेमुळे मी आज आमदार झालो। खरं तर अनेकांनी सांगितलं की 30 वर्षापूर्वीचा शब्द पूर्ण केला। मला आजही तो दिवस आठवतो। चौफुलीवर आपले मुरली काका आणि बाळासाहेब आले होते आणि मुरली काकांचा तो शब्द आजही माझ्या कानामध्ये, अण्णा जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मला हे स्मारक उभं करायचं आहे, काही करा पण मला हे स्मारक उभं करा। मला वाटतं आजही आपल्याला तो रस पित होतो आपण, त्या रसगुरावर आपला मयूरभाऊ बोरसेन आपण होतो असा शब्द। खरं तर आज प्रत्येक जण सांगतो पाणी आलं, स्मारक होत आहेत, रस्ते होत आहेत, परंतु मी जर त्या मागे जर माझी कोणाची जर माझ्या मागे ऊर्जा असेल तरी नांदगाव विधानसभा मतदारसंघाची। मला आजही तो दिवस आठवतो की फरणदादाचा आणि ज्ञानेश्वर भाऊचा मला आतून फोन आला की नांदगावची राजाभाऊ पेटी फुलली आणि त्या पेटीमध्ये पंकज भुजबळ हा 1800 मतांनी आपल्यापेक्षा पुढे गेला। जे राष्ट्रवादीचे जे पांगलेले सगळे कार्यकर्ते होते, जे बूथ एजंट होते, ते सगळे एकत्र आले आणि त्यांना वाटलं की आता आपण मनमाडमध्ये सुद्धा पुढे जाऊ आणि आपण आमदार नक्कीच होऊ। परंतु आदरणीय अण्णा तुमच्या आशीर्वादाने ज्या वेळेस या मनमाडकरांनी माझ्यावर उपकार केले, या मनमाडवाल्यांनी मताच्या स्वरूपामध्ये माझ्या झोळीमध्ये भीक टाकली आणि मनमाडच्या पेट्या जशा उघडल्या मी डायरेक्ट 4200 मतांनी पुढे गेलो। हे मला सांगायचा उद्देश असा आहे की इतका बदनाम असताना, अनेक खोटे नाटे माझ्यावर आरोप केलेले असताना, अनेक खोट्या माझ्यावर केसेस केल्या असताना, पेपरच्या पहिल्या पानावर रकान्याच्या रकाने भरून आलेले असताना सुद्धा या मनमाडवासियांनी जो राजकीय मोठा डोंगर होता, माझ्यापेक्षा पैशाने मोठा होता, ज्याचं महाराष्ट्रामध्ये प्रचंड नाव होतं, अशा माणसाला डावलून मला 4500 मतांनी या मनमाडकरांनी लीड दिलं। खरं तर मी असं म्हणेल की माझ्या कातड्याची चप्पल जरी या लोकांना घातली तरी याचे उपकार मी फेडू नाही शकणार, असे या लोकांचे माझ्यावर उपकार। म्हणून मी प्रथमदा पहिले हेच सांगतो की मी जे काही करतोय हे आपण आमदार केलं त्यामुळे करतोय। मला आपण आमदार केलं, मला ताकद दिली म्हणून मी अण्णाभाऊ साठेंचा पुतळा उभारू शकलो, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारू शकलो, म्हणून मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारू शकलो, मी करंजवन पाणी आणू योजना आणू शकलो, मी रस्ते आणू शकलो। खरं तर हे सगळं जे काही मला वैभव प्राप्त झालं असेल, मी मंत्रालयात गेलो, आदरणीय शिंदे साहेब मला आमचा सुवासितला काय पाहिजे, मंत्र्यांकडे गेलो मंत्री उठून उभं राहतात, कलेक्टरकडे गेलो कलेक्टर उठून उभा राहतो। मी असेल, माझं कुटुंब असेल, सचिन भाऊ, मी काही उपकार केले नाही, मी माझं कर्तव्य पार पाडले। जे अण्णाभाऊ साठे पूर्ण जगात प्रसिद्ध होते, 33 देशांमध्ये त्यांचे पुस्तक आजही वाचल्या जातात, ज्यांच्या साहित्यामधून प्रत्येकाला शिकवण मिळते। की अनेक वर्षापासून मला मनोजी ससाने, रमेशजी नेटारे आणि आमचे सगळे सहकारी जे समाजातील सगळे जे बांधव आहेत त्यांनी मला सांगितलं की अनेक दिवसापासूनची ही मागणी आहे आणि सत्यशोधक अण्णाभाऊ साठेंचं नाव जगाच्या पटलावर आहे। अण्णाभाऊ साठेंचं साहित्य 29 जगामध्ये गाजते, पण कुठल्याही लोकप्रतिनिधीला वाटलं नाही किंवा कुणालाही वाटलं नाही की अण्णाभाऊ साठेंचा तो सन्मान या मनमाड शहरामध्ये झाला पाहिजे। पण पहिल्यांदा समाजाच्या वतीनं सन्माननीय कांदे साहेबांना एक निवेदन देण्यात आलं आणि या निवेदनाचा त्यांनी तात्काळ दखल घेत आज हजारो लाखो रुपये खर्च करून अण्णाभाऊ साठेंचा हा इतका भव्य दिव्य आणि सुंदर पुतळा उभा केला। त्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं विशेष मनापासून आभार मानतो।